सिपाही 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 हे या राजाचे सिपाही 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 आम्ही या राजाचे या राजमहालाचे या राजमहालाचे या राजमहालाचे या राजमहालाचे
अरे पारा कसा पाहिजे? पारा हुशार. ते आता रात महाराज येण्याची वेळ झाली आहे. पारा कसा एकदा हुशार. पारा हुशार. महाराजांच्या चरणी प्रणाम. गुलाबाच्या फुलाप्रमाणे चालला आहे. त्याची चिंता नसावी. आम्ही राजदरबारात थोडी विश्रांती घेतो. जशी आज्ञा महाराज. काय रे विजया? बोल. अरे महाराज विषय घेण्यासाठी गेले. हा मग काय? काय नाही, पारा फक्त हुशार आहे ते. पारा हुशार. राजसेवक राजसेवक गुरुदेव चरणी प्रणाम. आशीर्वाद आहे. राजसेवक आम्ही आलेले ताबडतोब राजंदा द्यावी. जशी आज्ञा गुरुदेव. महाराजांच्या चरणी प्रणाम. ठीक आहे राजसेवक. महाराज आपणास भेटावयास गुरुदेव आले आहे. कोण? गुरुदेव. काय सांगते का राजसेवक? चला चला त्यांची स्वागताची तयारी करूया. चला तर. प्रणाम करतो गुरुदेव. आशीर्वाद आहे राजा. गुरुदेव आपण आहात. आम्हाला बारा मिनिट झाला. काय येणं केलं? कोणती सेवा करू आपली? राजा तू तुझ्या कुलस्वामिनीला विसरलास, त्यामुळे तुझ्या राज्यात अशांतता निर्माण झाली आहे. तुझा सेनापती एवढंच आहे, त्याने तर राज्यात थैमान घातले आहे. जनतेचे आधार करून सोडले आहे. क्षमा करा गुरुदेव. गुरुदेव मी त्याचा बंदोबस्त करतो आणि त्याला शिक्षाही देतो. नुसती शिक्षा देऊन चालणार नाही. तू तुझ्या कुलस्वामिनीची भक्ती कर, तिला प्रसन्न करून घे. तर तुझ्या राज्यात अशांतता व राज्य सुरळीत चालेल. हे लक्षात ठेव. गुरुदेव तुम्ही सांगतात त्याप्रमाणे करतो. प्रणाम करतो. आशीर्वाद आहे, येतोच मी. राजसेवक राजसेवक आज्ञा महाराज. आत्ताच्या आत्ता कुलस्वामीच्या पूजेची तयारी करा. चला तर. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले. तुला हवे असेल ते वरदान मागून घे. माते तू सर्वांचे संकट दूर करतेस. सारे जग तुझी पूजा करतात. तू आधी माझ्या आधी शक्ती आहेस. माझ्यावर कृपा करून माझ्या पाठीशी सदैव उभी राहा व माझ्या राज्यात सुखशांती लाभावी म्हणून मला शुभ आशीर्वाद दे. राजन, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले आहे म्हणून मी तुला हा सुवर्ण राजमुकुट देत आहे. त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. परंतु जर का तुला माझा विसर पडला तर मात्र तुझे राज्य शत्रू हिरावून घेतील, हे लक्षात ठेव. होय माते, मी तुला कधीही विसरणार नाही. नेहमी तुझी पूजा करत राहील. प्रणाम करतो. तथास्तु.
चूक झाली तर माफ करत नाही मी. शेठ, तुझी सर्व संपत्ती मला देऊन टाक, नाहीतर तुझ्या मुलगीला बदला ठार करून टाकीन. उग्र सेन म्हणतात तुला. हवे तर मला मारणी. माझ्या पोराला व बाईला काय बी करू नकोस. मी तिच्या बघा जगते नाही. शेठ, तुला 10 दिवसाची मुदत देतो, तोपर्यंत तुझ्या मुलगीला बदला माझ्या ताब्यात ठेवतो. चल 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 हरामखोर. माझ्या धंद्याचे पुरते वांदे झाले. आता मी काय करेल? काय करेल तू सला जीव देल. शिपाई, तू साला काय बी बोलते रे? काय बोलते तू सला जीव दे. तू अख्ख्या जगाला लुटेल, मग तुला पण लुटेल. हे शिपाई, तू मध्ये काम करेल. तुझं काम करेल, पण मला 400 देईल तर तुझं काम करेल. 400? 400 मागते. हे हवराची. हावराशाय होय, हावराशाय देते. ते नजर लागते. 1 2 दे हाय ते तीन आहे. अजून एक हे 100 सुट्टे नसते. राहू दे तुला का. हे तू मध्ये काम करेल ना? अजून 4 दे. 3 दे. हे तू साला गांडाच आहे. हे येडेशी. आता तुझे काम कर लगेच. हे तुम्हाला राजाला भेटवेल. राजाला भेटवेल. पण चालेल, भेटवेल. राजाला भेटवेल तर सैतान उग्रसेनला नाही सांगेल ना? नाही सांगेल बाबा, नाही सांगेल. ते राजा काय करते नाही ना? राजा काय करते ना, बघायचं तुला, हे बघायचं. तू दाखवते. बघायचं. हे तू दाखवते. मास्तरा पुढे येते. हे समोर काय असते? फक्त बघायचं. काय असते समोर? फक्त बघायचं, कारण राजाच्या हातात ना एवढं मोठं लाभ असते. यांनी काय करते? आणि तुला बघायला कुठे सांगितलंय, तेव्हा दाखवणार ना मी तुला. पुढं बघ. समोर काय असते रे? राजाच्या हातात एवढं मोठं लाभ असते. यांनी काय करते? त्याच्याने राजा काय करते? कसला तरी आवाज आला ना. चल राजाला भेटू. चल. माझ्या नावामध्ये काय ठेवलं? सांगेल तर राजा जाऊन काय सांगेल? हे धनाजी शेठ मालपाणीवाला. म्हणजे तुला धनाशेठ बोललं तर चालेल. चालेल. या वक्ताला तू काय बी बोल, मला समजत चालेल. ठीक आहे. तू इथे थांबते, राजाला जाऊन विचार. ठीक आहे. महाराजाच्या जन्मी ठीक आहे. आता मी काय करू? तू चला गांडू छे. राजा बोलवते. मग जाते. राजे सलाम करते. बोला शेठ, काय काम काढलं? राजे त्या सैतान उग्रसेनाने आता काय केलं त्याने? राजे त्या सैतान उग्रसेनाने माझ्या पोराला व बायडीला मारले. म्हणते कसे, तुझी सर्व संपत्ती मला देऊन टाक, तरच तुझ्या पोराला व बायडीला सोडेल. आता मी काय करेन राजे? शेठ, तू काही
काळजी करू नकोस. मी त्याचा बंदोबस्त करतो आणि त्याला शिक्षाही देतो. राष्ट्रवर आज्ञा महाराज. आत्ताच्या आत्ता त्या उग्रसेनला बोलावून घ्या. जशी आज्ञा महाराज. महाराजांचा विजय असो. ठीक आहे उग्रसेन हे शेठ काय म्हणत आहेत ते अगदी खरं आहे का? तुम्ही त्यांच्या मुलापत्नीला काय करून द्यायला? महाराज ह्या शेठची तर 2 वर्षाचा कर पडला म्हणून तर आम्ही उग्रसेन हे शब्द सुद्धा म्हणू नका. तुम्ही अनेक वेळा चुका करतात म्हणून आम्ही त्या अनेक वेळा माफ करतात म्हणून या राज्याला शांती निर्माण झाली आहे. पण महाराज ह्या शेठची तर उग्रसेन तुम्ही तुमच्या या वेळेला माफी नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता या राज्यातून निघून जा आणि या राज्यात पुन्हा तोडही दाखवू नका. शेठ सोडणार नाही तुला. उग्रसेन म्हणतात मला. तू काही काळजी करू नकोस. मी त्याचा बंदोबस्त केला आहे. चला तर. राजा इंद्रसेन माझा अपमान करून मला या राज्यातून हाकलून दिलास काय? त्याचा सूड घ्यायचे मला. काय झालं काय बोलतायला? त्याचा नको त्याचा घ्या. माझा घ्या. माझा मोठा आहे. अरे मूर्खा काय काय मोठा आहे तुझा? माझा मोठा आहे. त्याचा मोठा आहे. त्याचा घ्या. त्याचा लय मोठा आहे. काय मोठा आहे? मस्त त्याचा मोठा काय होतो. मोठा आहे? काय मोठा आहे? तू आता काय तर बोलतो? मागच्या गेटवरती पाहायला करा. जा मागे. सांगतो कोणाला? हा सेवक मी सांगतोय तेवढंच करायचं. जा सांगतोय ना. जा म्हणतोय. जा सेवक जा लवकर. या तुम्ही. अरे मूर्खा तुला मागच्या गेटवरती सांगतोय ना. मागच्या गेटवर. तुमचा मागच्या गेट राहायचं नाही. बघायचं तुला बघायचं आहे. येऊ मी. या तुम्ही. हो, तरी पण या म्हणतो. अरे मूर्खा. राज सेवक तो आजा गेलाय. तू पण जा. तुझी इथं गरज नाही. जा लवकर. अरे मूर्खा त्याची काही गरज नाही. मला कोण घेऊन जाणार नाही. काय घेऊन जाणार नाही? पण मी काय म्हणतोय? तो गेला नाही एकटा. मग मागणं कशाला धक्का? अरे मूर्खा जा लवकर. अरे मूर्खा परत आलास. राज सेवक जा लवकर. पण मी काय म्हणतोय? नाही येणं भरला आता. मग मागचा गेलो आहे तरी काय? अरे मूर्खा खूप काही आहे. जा लवकर. बघ रे मागच्या गेलो काय तुमच्या. अरे मूर्खा या तुम्ही. तरी पण टाकतात. या भावा दया धय. अरे मूर्खा परत आलास. मागच्या गेलो पुढच्या गेलो येतो जगाला. मागच्या गेलो आहे नाही तर. मागची तो धय तो सांगायला आलो. काय सांगतो काय? मग येऊ मग. या तुम्ही. या म्हणतात. मी येतोय मागण्याला. राज सेवक तुम्ही जा लवकर. जा मग काय? मी जातो. मग इकडे या. वा दिसून इकडे वा. तरी पण दिसत ना. इकडे वा. काय इकडे वा. सांगते जास्तीत बसायला. वाचला आता. राज सेवक हाजीरपणा बंद करा. जा लवकर सांगतोय ना. इथं बनवून द्या ना. आज शंभर बनवायचं नाही मला. अरे मूर्खा राजा इंद्रसेन माझा अपमान करून मला या राज्यातून हाकलून दिलंस काय?
त्याचाच बदला घ्यायचा मला. तुझी ही राजगादी नाही हिरावून घेतली तर नावाचा उग्र सेन नाही. परंतु त्याआधी त्या राजाचा जो सुवर्ण राज मिळवला पाहिजे. आलं लक्षात. माझा मित्र गजनी याचीच भेट घेतली पाहिजे. गजनी, अरे गजनी. सलाम हुजूर. हुजूर बंदा हाजिर है. बोलो बोलो हुजूर. मैंने अपने काम में क्या वाला खाली वाला सबको कर डालता हूँ. इंद्रसेन राजाची राजगादी हिरावून घ्यायची आपल्याला. कौन? चंद्रसेन. चंद्रसेन नाही, इंद्रसेन. मला या राज्यातून हकलून दिलंय. त्याचा बदला घ्यायचा मला. अच्छा अच्छा, वो राजा इंद्रसेन. लेकिन हुजूर बहुत मुश्किल है. हुजूर डरता मैं नहीं, सारे दुश्मन मेरे, मैं सिर्फ भूलता हूँ. मुश्किल असं काय आहे त्याच्यामध्ये? हुजूर उस राजा इंद्रसेन के पास एक सुवर्ण राज मुकुट है. इसके कारण उसे सामने से कोई हरा नहीं सकता. बरोबर बोललास. हीच तर मोठी अडचण आहे. काय केलं म्हणजे याच राज्य आपल्या आधी विचार कर मूर्खा. कुछ तो सोचना पड़ेगा. हाँ हुजूर, उस राज्य में चोरी तो जरूर हो सकती है. म्हणजे तुला करायचं तरी काय? हुजूर उस राज मुकुट को चुराते. नाही गजनी, तो राजमुकुट चोरणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही. या राजवाड्यावरती हजारोचा पारा असतो. मग तो राजमुकुट तू चोरणार तरी कसा? हुजूर मैं हूं ना, मैं देखता हूँ क्या करना और क्या नहीं करना. मग गजनी, वेळ घालून चालणार नाही. चल कामाला मिळा. चलो चलते हैं हुजूर. काय रे? महाराज येण्याची वेळ झाली. मग पारा कसा पाहिजे? पारा हुशार ठेवायचा. पारा एकदम हुशार. एकदम हुशार. किती मार खाल्लं तरी पारा पारा हुशार. हुशार. महाराज राजसेवक महाराजांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद आहे. राजसेवक पारा कसं चाललाय? सांग. मी सांगू. कोणी पण सांगा. मी सांगतोय. पारा नाही हुशार तर नाही. काही चिंता तुम्ही करू नका आणि काय राहते कशी त्याच्या पण तुम्ही विचारू नका. ठीक आहे. आम्ही राजदार बघा थोडी विश्रांती घेतो. जशी आज्ञा महाराज. तर विश्रांती घेता आपण पण घेऊया. आपण गेलो म्हणतोय. घेऊया. पण झोपायचं. झोपायचा कसा? किती वेळा सांगू कसा झोपायचा? कसा झोपायचा? किती एकदा पण नाही सांगितलं का? झोपायचं. हा पण जागा राहायचं पोटातल्या पोटात. पोटातल्या पोटात हा. कसा खायचो? तुला आता कसा सांगू? कसा तेवढा तोंडावर? मला टाइम नाही सांगा. पोटातल्या पोटातल्या पोटात. झोपतोय. एक तू पाय इकडे कर. या ना. अरे कसा नाही रे. झोपताना पाय तू इकडे कर. मी झोपताना पण बोलणार मग पुढं. मग पाय इकडे करायचं मी तिकडे करणार. केलं. हा. 1 2 साडे मारकी अडी. अरे हुआ रात सेवक तो सो गए और महाराज भी सो गए. यही उपाय सुवर्ण राज मुकुट चुराने का. लेकिन
जरा बकला वाटला जरा नाही लय तुंबलेला बाबा आता झोप अब यकीन आया रात सब खुश हो गई और महाराज भी सो गए। यही मौका है स्वर्ण राज मुकुट चुराने का। ये स्वर्ण राज मुकुट मैं मेरे हुजूर को दूंगा। हुजूर बहुत खुश हो जाएंगे और मुझे सवार से जाएंगे। विसरलाच नाही ना? काम कौन सा काम? अरे मूर्खा, तू ना प्रत्येक वेळी विसरतोस. भूल गया। अरे मूर्खा, हम तुला जागा करतो. हुजूर, मैंने तो उसको चुराया था, लेकिन रखा तू ना प्रत्येक वेळी विसरतोस. हा घेऊन ये चालू कर. ढूंढता हूँ से ढूंढता हूँ। हुजूर, ये देखो, सारा इधर ही से रखा था। वाह गद्दी वाह, तू ना कधी कधी चांगलं काम करतोस. लो, लो हुजूर, लो। दे इकडे दे. हुजूर, अब इस राज्य का राजा बने राजा उग्रसेन। नाही गजनी, या इंद्रसेनला मारलं. आता राहिला तो फक्त राजकुमार. त्यालाही संपू आणि या राज्याचा राजा होऊ. राजा उग्रसेन. चलो चलते हैं हुजूर। इकडे चल लवकर. बाबाने सांगितले की या जगात आधी तुमचा आश्रम आहे कदाचित मी वाट तर चुकले नाही.
अरे हुआ जानवर बल्कि बल्कि किधर जाएगी? हाँ नहीं लो मेरे सामने। हाँ मेरी प्यास बुझाओ। हाँ मेरी प्यास बुझाओ। आराम छोड़ दिला। अच्छा ऐसा क्या? चलो चलो शमशेर, हिम्मत असेल चालव शमशेर। ठीक है। हो युवराज, कोणती या बाहेर जगात कशी कर निरोप देण्याकरिता मला निरोप देण्याकरिता त्या उग्रसेने महाराजांचा खून केला. वैराग्याने युवराज शक्य नाही. तू खोटं बोलत आहेस. युवराज विश्वास ठेवा माझ्यावरती. आराम कर उग्रसेन, सोडणार नाही त्याला. माझ्या पित्याशीचा खून केलास काय? याचा सूड घ्यायला येतोय. चल पूर्वा. आता मी या राज्याचा राजा झालो. राजा उग्रसेन. राजा उग्रसेन. अरे मूर्खा! काय बोलत आहे? राजा हगरुसेन नाही, राजा पांढरुसेन. अरे मूर्खा! ते पण नाही मुकुट. बरोबर आता मी या राज्याचा राजा झालो. मग? राजा उग्रसेन. मराठीत बोला ना. या मुलांच्या तरी नाच गाणं झालं पाहिजे. पण एवढ्या रात्री नाचणारी भेटणार कोण? अरे मूर्खा, हा. त्या कोल्हापुरातून घेऊन ये. कोणा बघायला का? हे मनपाच्या काळात पाठवत असते काय माझा? जाऊ दे मग. जाऊ दे, किती किलो पैसे द्या. अरे मूर्खा, सांगा जरा काय? अरे मूर्खा, जा लवकर. घे, हा. घे. माझ्या हाती किती आहे? वय भांडण वय आहे माझा. हा सेवक, तू विजा गेलाय. तू पण जा आणि मदीना घेऊन ये. अरे मूर्खा, जा लवकर मदीना घेऊन ये. मदिरा. अरे मूर्खा, जा 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 सांगतोय ना. अरे मंदिरा म्हणजे दारू. माझा 2 शब्दात बोला दारू. जा लवकर घेऊन ये, जा लवकर. तो लगेच जातो. 5 मिनिटात 2 मिनिटात येतो. 5 मिनिटं राहिला 2 मिनिटात येतो. राजसेवक, राजसेवक. अरे अडवू नका मध्ये तुम्ही वाजवा किंवा शेते आणि नाच
मी तुमच्यावरती खुश झालोय. ताल्या तुला काय पाहिजे ते बोला. काय पाहिजे काय माहिती बोल पगार वाढून घे काय पाहिजे तुम्ही द्या मला ही द्या तुम्ही द्या मला काहीतरी द्या घे एक गोटी घे कानातली गोटी घे ती तुमच्याच मला कानात राजसेवक नको गोटी नको आराम करू प्रसेन माझ्या पित्याशी जपून केलास काय याचा बोल वाटेल तेवढं बोल. राजाला मारलं आता राहिला तो फक्त हाच. यालाही संपवतो या राज्याचा राजा होतो. किती पाहिजे तेवढं हिंमत असेल चालव समजेल. ठीक आहे चालव समजेल. दगड इकडं
सांगता येत नाही तुला मी. चला त्याची विल्हेवाट लावू. विल्हेवाट लावूया. कुठं ढकलायची? कुठं? दर्डीत. कुठल्या दर्डीत? दर्डीच्या खाली. कुठल्या वरडीत? वरच्या डोक्याच्या. कुठल्या वरच्या डोक्याच्या? तुला नाही समजायचा. तुला नाही समजायचं तो हात पकडून घे घर. हा घे ढकल. घे जोर लावू द्या. एकट्याच काय गाण्यात. मला जोर नाही. माझा जोर लावू. खाजा सांभाळ. सांभाळ तुम्ही बरोबर आहे. साडेवाडी गाडी. नुसता झापून झिपू. काय झालं तुमचा? नुसता झापून झिपू. नको दाखवती. याला घेऊ पण असं का बाया दाखवू असं बाया काय लोकाचा पूर. असू दे ना. एक जाऊन माझ्या सांभाळायची. तुझ्या मग जमते तुला. जमते काय? काय सांगतोस? चाल्या. मी जाऊन माझ्या सांभाळायची. जबाबदारी. मग जबाबदारीचा ज समजतो काय तुला? मग काय? असा घालता. माझा घालता. असा घालता. मी दाखवतो. टोपी काढतो. बस अशा बघू दे. काढतो. त्या लावतात काय? बोल उलटा घातला वाटतं. पुन्हा लावतोय का? तर आता काय असेल तुमचा? हा एवढा तुमच्या गळ्यात घालायचा. कसा घालायचं दाखव. आणि तुमच्या गळ्यात घालायचा. डोक्यात माहिती आहे का तुला? ते याडायची काय? कशा याडायची दाखवतो या? नाही तिकडे असं समोर बघू. काय करता जागा ते? अशी या. नाही बरोबर आहात तुम्ही बरोबर आहात. बाईला नारळाची झोपा म्हणून खाली आल्या. तुम्ही पण घरी बांधलं. अरे एवढं वागून मारतात. इकडे बघा, इकडे या. हे म्हणजे काय? घरी काय काय? म्हणजे काय करतो? नाही जमायचं. खातोस काय? हा, सांगायला. ते सुकलेली नारळाची धापायची मागायला कुठे? इकडे बघा. तर भाजी एक द्या. हे नाही. समजत नाही. धाप सुकली की तिला भेटून टाकायची असते. कशी असते? अरे कशी असते? त्या नारळाची फुटली. ते नारळ काढून टाकतो. इकडे या. तू धापून मला इकडे या. इकडे या. सोडा मला. नाही सोडा. द्या इकडे. घेऊ मी. लागला नाही ना तुमच्या. हे बघ. हा. ना. ते पहिले धाप मागे जाऊ दे. गाय चिपटा मिनिट लावायचं. हा गेला बघ. काढायचं नाही सोड. काढायचं नाही. काढायचं नाही. तुम्ही पाहतो होता मागे कधी जायचं मागे इकडं ते बताव दे. हा बोल ना. कुठं लक्ष आहे? काय तू सांगू नकोस ना. मी सांगतोय तू मागे राहा. माझं काय? हा काय? आता ह्याचं काय करायला पाहिजे? काय म्हणजे बघ शुभ विवाह. तू लांबो. लांब आहे. लांब आहे. चालू किती लांब आहे. हा ह्यांचा काय पायाखाली काय? पायाखाली येतोस वर. काय नाही काय हा, ते बालकी आहे काय किती वरी हे बोल. मी म्हणतो अंतरपडा नाही आणला कुठं आहे? तू जाण बाबा. मी नाही. दुकानदार मला देत नाही. मला पण देत नाही. कारण माझ्या आधी 400 उधारी आहे. जातो आणजा तू. बाबा वर येतोय. अंतरपाठ काय होतो? अंतरपाठ. माझा बोल राय लक्ष ठेवा. लक्ष ठेवा माझ्यावर. सांगू नको. सांगू नको. मी लक्ष ठेवा त्यांच्यावर.
त्याला खाजू नको लांब मी काय पण करेन लग्न मग कशाला त्याला समजून सांगतोय नाही लोक समजलाय तुला तुला समजलाय झालं ना जेवढं माझी मला ते नाही हा तुला घे हा मी आणलाय माझी अडवला दोन आला चुकून पण आला वॉशिंग मशीन तू नाही तू समोर बघा असं आहे का असं लांब जा ताटकर ताटकर अजून किती टाकतो फाटल ताटकर फाटल बघा फाटेल थोडं इकडे घे थोडं इकडे घे हे बघू बघताय टाककर हा ताटकरचे मी गेलो मागे हा बस तू तिला समोर बघ हा तुम्ही तिचे ह्याला टेकवा बोट तुम्ही जर मागावाले कुठं होतो बोडू सर तुम्ही बरं टेकवा बोट हा ह्याने टेकवा काय नाही हा बोटाला बोट वाकडा यायला करता ताट करा का नाही हा तुझा तू हुकून टाक हा सगळ्या नाश्ता मिळाल्या का लवकर उठतात 3:30 झाले 3:30 3:30 झाले 3:30 1 मिनिटाचा मोठा आहे स्वस्ति स्त्री गणनायकं गणमुखं तदेव शुभमंगल हा घ्या तोडू नका 10,000 द्यायला हा तुम्ही काय करायला मला शॉपिंगला नाही ना शॉकेट तुम्ही नवरीच्या ह्याच्यात घाला गल्या विचार मला कशा टाल्या तुम्ही काढा एका आपल्याकडे घरी माझी परिस्थिती समजून घ्या केस बी अडकतात तुम्ही त्याच्यात घाला तुम्ही काय ट्रेनिंगला देवा मोठ्याच्या पाया पण पडणार
आई